महाराष्ट्र सरकार घोषणांवर नव्हे तर निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देते असं सांगत 2030पर्यंत महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत ET नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते आज बोलत होते. 2047पर्यंत अर्थव्यवस्थेचं हे प्रमाण $5 ट्रिलियन नेण्याचं उद्दिष्ट असून यात $500 अब्ज उत्पादन गुंतवणूक आणि $350 अब्ज सेवा क्षेत्रातली वाढ अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं. पुढच्या पिढीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. प्रत्येक जिल्ह्यात उद्योजकता, प्रत्येक प्रदेशात संधी, जलद आणि निष्पक्ष विकासावर राज्य सरकारनं लक्ष केंद्रित केलं असल्याचं ते म्हणाले. भारत संरचनात्मक परिवर्तनाकडे वाटचाल करत आहे. पुढचं दशक आपल्या व्यवस्थांची परीक्षा घेईल, तसंच आपल्या निर्णयांचं मूल्यांकन करेल. त्यामुळे सगळ्या राज्य सरकारांनी धोरणांमध्ये स्पष्टता आणून निर्णयांना गती द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या